जत तालुक्यातील कर्जगी येथील अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पांडुरंग सोमण्णा कळी याला सांगली येथील पोक्सो विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं नमूद करत न्यायालयाने हा कठोर निकाल दिला। या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त असून संपूर्ण जत तालुक्यातून समाधान व्यक्त केलं जाते। 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी गावातील 4 वर्षीय चिमुरडी अचानक बेपत्ता झाली होती। याची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तातडीने पोलीस पथकासह गावात शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान आरोपीच्या आईने दिलेल्या संशयास्पद माहितीनंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली। यावेळी घरातील लोखंडी पेटी पोत्यामध्ये चिमुरडीचा मृतदेह आढळला। दरम्यान घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा दिली। गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या। प्राथमिक तपासानंतर हा गुन्हा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे वर्ग करण्यात आला। पोलिसांनी अवघ्या 13 दिवसात वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं। खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेल्या ठोस पुराव्यांवर विश्वास ठेवत सांगली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जे.यू. मोहंती यांनी आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। उमदी तालुका जत येथील करजगी गावातील 6/2/2025 रोजी एक समाज विघातक घटना घडली आणि त्या गावामध्ये एक 4 वर्षाच्या मुलीवर 45 वर्षाच्या आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी यांनी अत्याचार करून तिचा खून केला। या खुनाचा खटला याचं दोषारोपपत्र अवघ्या 13 दिवसात पोलिसांनी चांगला तपास करून यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि एक सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं, या आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न करणं आवश्यक होतं, कारण ही पूर्ण घटना आणि पूर्ण तपास हा परिस्थितीजन्य पुराव्यावर होता। परंतु मी जिल्हा सरकारी वकील म्हणून माझ्या सोबतीनं सगळे माझे सहकारी टीम आणि पोलीस यांच्या मदतीनं अथक प्रयत्न केले आणि 15 साक्षीदार यामध्ये तपासले। यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या मैताची चुलत बहीण सना आणि त्याचबरोबर एक मैत्री म्हणून एक स्वतंत्र असा साक्षीदार होता, जो त्या घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतीची मशागत करत होता। त्यांनी त्या आरोपी बरोबर या मैतास शेवटच्या क्षणी पाहिलं होतं आणि अवघ्या 1 ते 1.5-2 तासाच्या नंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करून तिचं या मैताचं पोस्टमार्टम करून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। या कामी 1.25 वर्ष आपण परिश्रम घेतले आणि मला वाटते की ही प्रथमतः अशी घटना असेल की परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये फाशीची शिक्षा या निर्माण पोक्सो कोर्ट जे आहे आपल्या मोहंती मॅडम सन्मान्य न्यायाधीश यांनी दिली। अतिशय चांगल्या पद्धतीनं जो सरकारी पक्षानं पुरावा मांडला, पोलिसांनी केलेला तपास याचे अवलोकन करून जे कायदा आहे कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला, त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या बाल अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे। त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे त्याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यामध्ये मयत व्यक्तीचं नाव सांगता येत नाही, एक 4 वर्षाची मुलगी मयत होती आणि गुन्हेगार हा पांडुरंग सोमण्णा कळी याच्याविरुद्ध पूर्वी सुद्धा असा गुन्हा होता, त्याला परमेश्वरानं संधी दिली होती, पुन्हा त्याच विकृतीनं हा गुन्हा केला, त्यामुळे फाशीची शिक्षा त्याला झाली आहे, ही योग्य शिक्षा आहे। उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करजगी या गावामध्ये घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीच्या मुलीवर झालेला बलात्कार व त्यामधून तिचं झालेला खून या प्रकरणामध्ये एक चॅलेंजिंग केस होती। त्या केसच्या अनुषंगाने पोलिसांनी आम्ही तपास करून 13 दिवसामध्ये मान्य कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं। सदर पुराव्याच्या याच्यावर आणि केसच्या अनुषंगाने माननीय DGP सरांनी चांगल्या प्रकारे कोर्टात आमचं केस लढली आणि त्यामध्ये आज आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे।